परंतु एकूणच विचार केला तर आपला समाज आणि आपलं राष्ट्र हे आरक्षणामुळे पुढे सरकलेलं आहे. तुम्ही सामाजिक निकषावर आरक्षण दिलंय, त्याच्यामध्ये आर्थिक निकष हा अंतर्भूत आहेच आहे. मग एससी, एसटी आणि ओबीसी या तिन्ही घटकांना जर 50% आरक्षण बहाल करण्यात आले, ते किती काळ राहणार? तर यांचं पुरेसं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये किंवा नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये होईपर्यंत. नमस्कार. आरक्षण हा शब्द आपण 1990-91 पासून 2020 पर्यंत म्हणजे गेली 30 वर्ष आपल्या सर्वांच्या कानावर येतोय. सर्वांच्या म्हणताना जे थोडे राजकीय आणि सामाजिक बाबतीत विचार करतात अशा सर्वांच्या. हे आरक्षणामध्येही प्रामुख्याने शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांच्या मध्ये आरक्षण, आणि तेही जातीवर आधारित आरक्षण, हा सतत बाजूचा, विरोधातला आणि दोन्हीच्या मधला असा एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. 90-91 मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. सुरुवात व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते त्यांच्यापासून झाली आणि प्रत्यक्षातली अंमलबजावणी ही नरसिंहरावांच्या काळात झाली. जातीच्या आधारावर ओबीसी समूहाला आरक्षण देण्याचा निर्णय, 27% आरक्षण नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये, असा निकाल हा मुख्यतः कळीचा मुद्दा ठरला. त्या अगोदर एससी आणि एसटी या वर्गासाठी आरक्षण होतच. मात्र ओबीसी साठी 27% आरक्षण लागू झाल्याच्या नंतर हे प्रमाण जवळपास 50% झालं. ह्या 1991 मध्ये अंमलबजावणी सुरू झाल्याच्या नंतर साधारणतः पुढची 15 वर्ष किंवा आपण 10 वर्ष तरी ऍटलिस्ट इतका काळ असा होता की आरक्षणाला विरोध करणारे असे काही समूह होते, असे वर्ग होते, असे काही जाती होत्या. आणि त्यांचं म्हणणं साधारणतः असं होतं की ओबीसी आणि एससी एसटी या सर्वांना मिळून जे 50% आरक्षण दिलं जातंय त्यामुळे खुल्या वर्गाला किंवा अन्य वर्गाला किंवा उच्च वर्णाला खूप कमी जागा राहत आहेत. हा त्याच्यातला एक मुख्य आक्षेप होता. दुसरा आक्षेप असा होता की आरक्षणाच्यामुळे तुम्ही ज्या प्रकारचे लोक शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये सामावून घेणार आहात त्यामुळे एकूण दर्जावर परिणाम होईल. आता तुम्ही मागे वळून जर पाहिलं 30 वर्षानंतर तर असं लक्षात येतं की दर्जा हा मुद्दा आता कोणी उपस्थित करत नाही. आरक्षणामुळे दर्जावर परिणाम होतो असं आता कोणी म्हणत नाही. याचं कारण ते आता सिद्ध झालंय. किंबहुना वेगवेगळ्या समाज घटकातून आलेले लोक प्रशासनामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा कार्यरत झाले, मग ते सरकारी असतील किंवा बिगर सरकारी असतील, तेव्हा एकूण आपल्या समाजाचा आणि राष्ट्राचा विकासच झालेला आहे, ते पुढे सरकलेला आहे, हे निर्विवाद आहे. त्याच्यात काही तपशील दाखवता येतील की आरक्षणाच्यामुळे XYZ ठिकाणी कसं नुकसान झालं, इथे कशी दुय्यम दर्जाची माणसं आली वगैरे. परंतु एकूणच विचार केला तर आपला समाज आणि आपलं राष्ट्र हे आरक्षणामुळे पुढे सरकलेलं आहे. त्यामुळे 1990 नंतरची 10 ते 15 वर्ष त्यांना आरक्षण नको असं म्हणणारे जे घटक होते त्याच्यातले बहुतांश घटक आता ह्या टप्प्यावर आलेले आहेत की आम्हाला पण आरक्षण हवंय. आणि या मागण्याची सुरुवात 2005च्या आसपास झाली आणि त्याने खूप चांगला जोर पकडला तो 2015च्या दरम्यान. तो महाराष्ट्रात पकडला मराठा समाजाने, गुजरातमध्ये पकडला पाटीदार समाजाने, राजस्थानामध्ये गुज्जर समाजाने आणि हरियाणा किंवा तत्सम ठिकाणी जाट किंवा राजपूत अशा ज्या काही जाती समूह असतील त्या लोकांनी, जे त्या अर्थाने अगदीच ज्याला आपण उच्चवर्णीय म्हणू असे पण नव्हते, मात्र ओबीसी आणि एससी एसटी या वर्गातलेही नव्हते. त्यामुळे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता की आरक्षणामुळे दर्जा खालावतो हा मुद्दा आता निकालात निघालाय, याच्यावर कोणी चर्चा करत नाही, हाच त्याचा पुरावा आहे. मग राहतो मुद्दा आरक्षण अगोदर त्यांना नको असं म्हणणारे आरक्षण आम्हालाही हवे इथपर्यंत कसे आले, का आले. आता मग आपल्याला मूळ मुद्द्याकडे जावं लागतं. आरक्षण कोणाला द्यायचं आणि का द्यायचं. आरक्षण का द्यायचं तर हे उघड आहे की भारत नावाचा देश
खूप वेगवेगळ्या गटातटांच्या मध्ये विभागलेला आहे. जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, प्रांतांच्या आधारावर, भौगोलिक कारणामुळे सुद्धा. त्यामुळे आणि त्याच्यातले काही खूप मागासलेले म्हणावेत असे समाज घटक आहेत, काही मर्यादित आहेत, काही पुढारलेले आहेत. मागासलेपणाची सुद्धा वेगवेगळे निकष आहेत. आर्थिक कारणामुळे मागासलेले आहेत, सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत. त्यामुळे काय निकष लावायचं आणि मागासलेल्या समूहांना पुढे येण्यासाठी आरक्षण द्यायचं, आणि मागासलेले समूह पुढे आल्याशिवाय आपलं एकूण राष्ट्र आणि आपले सगळे समाज हे पुरेसे प्रगती करू शकणार नाहीत, हे त्याच्या मागचं गृहीत आहे. म्हणजे आरक्षण हे त्या त्या समूहाच्या प्रगतीसाठी हा एकच भाग झाला, किंवा आपण असं म्हणू की आरक्षण तत्वाचा हा पूर्वार्ध झाला. त्याचा उत्तरार्ध किंबहुना खरा अर्थ मागे राहिलेल्या घटकांना सुद्धा पुढे आणल्याशिवाय आपण सगळे मिळून आणि आपलं राष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही, हे मुख्य कारण. मग मुद्दा पुढे असा येतो की मागासलेले समूह कशाच्या निकषावर ठरवायचे आणि त्यांना आरक्षण कशा पद्धतीने द्यायचं. खूप त्याच्यावर चर्चा झालेल्या आहेत, खूप वादंग झालेले आहेत. आता आपण त्याच्या खोलामध्ये जायचं काही कारण नाही, परंतु लक्षात हे घेतलं पाहिजे की आरक्षण हे आर्थिक निकषावर द्यावं का, याच्यावर सुद्धा खूप घमासान चर्चा झालेली. ठरवण्यात असं आलं की जे समाज घटक सामाजिक दृष्टीने मागासलेले आहेत ते आर्थिक दृष्टीने सुद्धा मागासलेले आहेत. जे समाज घटक सामाजिक दृष्टीने मागासलेले आहेत ते राजकीय दृष्टीने सुद्धा मागासलेले आहेत. म्हणजे जर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हे तीन जर मागासलेपणाचे निकष आपण मानत असू, तर सामाजिक दृष्टीने मागासलेले घटक जर आर्थिक आणि राजकीय दृष्टीने पण पिछाडीवरच असतील तर उघड आहे की आपल्याला सामाजिक दृष्टीने मागासलेल्या घटकांना आरक्षण दिलं पाहिजे. मग सामाजिक दृष्टीने मागासले पण याच्याबद्दल पुन्हा एकदा खूप घमासान चर्चा, वादसंवाद झाले आणि त्यातून असं लक्षात आलं की जात हाच असा एक घटक आहे आणि त्याच्यामधून अशा काही जातींचा समूह म्हणजे एक वर्ग. खर तर जातीवर आधारित आरक्षण हे सुद्धा तांत्रिक दृष्टीने आजचं म्हणणं खरं नाही, ते वर्गावर आधारित आहे. एससी हा वर्ग आहे, एसटी हा वर्ग आहे आणि ओबीसी सुद्धा वर्ग आहे. आणि या वर्गाच्या मध्ये मग काही जाती समूह आहेत किंवा जाती समाविष्ट केलेल्या आहेत. तर मुद्दा असा की जे मागासलेले वर्ग आपण म्हणतोय, ज्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लासेस, या सगळ्यांचं सामाजिक दृष्टीने मागासलेपण आहे. आणि सामाजिक आहे म्हणजे आर्थिक सुद्धा आहे आणि म्हणजेच राजकीय सुद्धा आहे. हे एकदा मुद्दा लक्षात घेतला की आर्थिक निकषावर आरक्षण द्या हा मुद्दा निकालात निघतो. तुम्ही सामाजिक निकषावर आरक्षण दिलंय त्याच्यामध्ये आर्थिक निकष हा अंतर्भूत आहेच आहे. म्हणजे तुम्ही आर्थिक निकषावर आरक्षण द्या असं म्हणणं म्हणजे खरं सांगायचं तर वेडेपण आहे. म्हणजे ऑलरेडी आहे, केवळ आर्थिक नाही तर राजकीय आणि सामाजिक हे दोनही निकष त्याच्यामध्ये लावलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हणजे आरक्षणाचे निकष पातळ करा. वस्तुतः ते जास्त घट्ट केलेले आहेत, जास्त कॉन्क्रीट आहे. त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय झालं त्याच्याबद्दल मतभिन्नतेचा मुद्दा निश्चित येईल, परंतु तत्व म्हणून जर विचार केला तर यापेक्षा अधिक चांगला मार्ग दुसरा नाही. वर्ग तयार करायचे आणि ते त्याच्यामध्ये विशिष्ट जाती समूह समाविष्ट करायचे. त्यामुळे कोणत्या जाती कोणत्या वर्गात समाविष्ट केल्या किंवा कोणत्या केल्या नाहीत हे सगळं आपल्याला तपशिलामध्ये सगळं समजून घेता येईल. त्याचे खूप काय काय निकष आहेत, मंडल आयोगाचा अहवाल आहे. आता पुढे जाऊन आपल्याला हे बघितलं पाहिजे की आरक्षण आपण कोणत्या निकषावर द्यायचं हे ठरवलं, किती काळ द्यायचं याच्याबद्दल स्वाभाविक आहे की कोणतंही संसद किंवा कोणतंही सरकार एक विशिष्ट कालावधी ठरवतं, कधी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. मात्र याचा अर्थ असा होत नाही की तेवढ्या विशिष्ट काळासाठीच ते आरक्षण आहे किंवा त्यानंतर ते बंद करावं असा होत नाही. विशिष्ट काळानंतर रिव्ह्यू घ्यायचा, अवलोकन करायचं, पुनरावलोकन करायचं. ज्या कारणासाठी आपण ते आरक्षण दिलेलं होतं त्याचे किती फायदे झालेत, किती तोटे झालेत, त्याची उपयुक्तता किंवा त्याचे नुकसान, ह्या सगळ्याचा रिव्ह्यू घ्यायचा आणि पुन्हा एकदा ते आणखी वाढवायचं.
किंवा आहे तसं ठेवायचं किंवा गरजेप्रमाणे कमी करायचं. त्यामुळे आरक्षण इतक्याच वर्षासाठी होतं, अशा प्रकारचं जे म्हणणं आहे लोकांचं, हे सुद्धा चुकीचं आहे. आरक्षण जर आपल्या सगळ्या समाजाला पुढे आणण्यासाठी असेल तर त्याला विशिष्ट टाइम लाईन ही त्या वेळेपुरती ठरवलेली होती. मग आता पुढचा मुद्दा असा येतो, याचा अर्थ ते कायमचं असणार असं पण नव्हतं. मात्र त्याची टाइम लाईन ही वाढत जाईल आणि तो एकूण अभ्यास करून सरकार दरबारी आणि अभ्यासकांच्या मार्फत ते ठरवलं जाईल हे उघड होतं. पुढे असं होतं की हे आरक्षण द्यायचं, विशिष्ट काळासाठी द्यायचं, गरजेनुसार वाढवायचं. मात्र आरक्षण देताना हे गृहीत होतं की काही समाज घटक असे आहेत की ज्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये किंवा एकूणच सर्व प्रकारच्या नोकऱ्यांच्या मध्ये आणि अर्थातच शिक्षणामध्येही नाही. ते पुरेसं प्रतिनिधित्व झाल्याशिवाय आपला एकूण समाज आणि आपलं राष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही. आणि त्याची सगळी गणना केलेली होती की कोणत्या जाती आणि कोणते समाज घटक किंवा कोणते वर्ग असे आहेत की ज्यांचं पुरेसं, हे जे काही टर्म आपल्याला वापरायचे असेल त्याच्यापेक्षा खूप खूप खाली आहे, निग्लिजिबल आहे किंवा नाहीच. अशा पातळीवर असलेल्या समूहांना पुरेसं प्रतिनिधित्व निर्माण झालं रे झालं की मग आरक्षणाची गरज राहणार नाही. मग पुरेसं प्रतिनिधित्व किती काळात येईल, हे 10 वर्षात का 20 वर्षात का 25 वर्षात, हे अनेक वेगवेगळ्या घटकांच्यावर अवलंबून असणार. एवढंच नाही तर आरक्षणाची अंमलबजावणी कशी होते त्याच्यावर सुद्धा अवलंबून असणार हे उघड होतं. मग एससी, एसटी आणि ओबीसी या तिन्ही घटकांना जर 50% आरक्षण बहाल करण्यात आले, ते किती काळ राहणार? तर यांचं पुरेसं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये किंवा नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये होईपर्यंत. त्याला आता 31 वर्षांचा कालखंड झालेला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्व आल्याशिवाय आरक्षण थांबवायचं नाही अशी कुठे तरतूद नाही. हे थोडंसं संदिग्ध पण आहे. म्हणजे काही समाज घटकांचं प्रतिनिधित्व खूप जास्त आहे. आज नाही, परंतु कदाचित 1990च्या पूर्वी उच्चवर्णीय म्हणवल्या जाणाऱ्या काही जाती समूहांचं, विशेषतः वरच्या पदावरचं प्रतिनिधित्व हे 60, 70, 80, 85, 90% इतकं होतं. आणि तळाच्या म्हणवल्या जाणाऱ्या समूहाचं प्रमाण 0 पासून तर 1, 2, 3, 4, 5% होतं. त्यामुळे हे गृहीत असणार की खालच्या समूहाचं प्रतिनिधित्व पुरेसं म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या आसपास, काहींचं कदाचित जास्त होईल, काहींचं कदाचित कमी होईल. त्यांच्या लोकसंख्येच्या आसपास मग कदाचित जे लोकसमूह खूप छोटे आहेत, जाती समूह खूप छोटे आहेत, परंतु त्यांचं 0 आहे तर त्यांचं 2-4% तरी होईल. जे जाती समूह संख्येने 25-30% आहेत, मात्र त्यांचं प्रतिनिधित्व जेमतेम 2-3% आहे, तर त्यांचं 15-20 तरी होईल. हे त्याच्यामध्ये गृहीत होतं. मात्र त्याच्यामध्ये हे गृहीत नसलं तरी हे स्वाभाविक किंवा साहजिक मानलं जाणार होतं की या पद्धतीने या अन्य समूहांना जर आरक्षण दिलं तर ज्या समूहांचं खूप जास्त प्रतिनिधित्व आहे, म्हणजे उच्चवर्णीयांची जर लोकसंख्येतलं प्रमाण हे 5%, 10%, 15% असेल आणि त्यांचं प्रतिनिधित्व हे जर 70, 75, 80 असेल तर या आरक्षण धोरणाच्यामुळे उच्चवर्णीयांचं प्रतिनिधित्व ऑटोमॅटिकली ते कमी होणार हे उघड होतं. ते खूप कमी होईल का असं नाही, कदाचित त्यांच्या प्रमाणाच्या तुलनेत जर पाहिलं तर ते थोडंसं जास्तच राहणार होतं. आता हे सगळं एकदा आपल्याला प्लॅटफॉर्म नीट समजून घेतला आरक्षणाचा की मग आता बघितलं पाहिजे की 30 वर्षानंतर एससी, एसटी आणि ओबीसी ह्या 50% आरक्षणवाल्यांची एकूण स्थिती काय, याबद्दलचे आकडे दुर्दैवाने आपल्याकडे खूप विश्वासार्ह पद्धतीने किंवा अधिकृतपणे आणि त्यातही मायक्रो डिटेल्स आणि मॅक्रो डिटेल्स असं पूर्ण राज्याच्या किंवा राष्ट्राच्या स्तरावर असं वर्गीकरण, विश्लेषण असे अहवाल आलेले नाहीयेत. जे आलेले आहेत ते खूप तुकड्या तुकड्यात आलेत. त्यामुळे 30 वर्षानंतर आज एससी, एसटी आणि ओबीसीचं प्रशासनामधलं आणि शिक्षणामधलं नेमकं प्रमाण किती आहे, विशेषतः हायर एज्युकेशन मधलं आणि नोकऱ्यांच्या मधलं, याच्याबद्दलची ठोस आकडेवारी नाही. ती जर काढली तर पुरेसं ह्या शब्दाचे काहीतरी निकष लावून ते पुरेसं प्रतिनिधित्व झालंय की नाही हे ठरवता येईल.
मला स्वतःला 1991 नंतरच्याच पिढीचा मी असल्यामुळे, म्हणजे 91 साली ज्यांना समज यायला लागली आणि 9वी 10वीचा तो कालखंड होता, तेव्हापासून आतापर्यंतचा हा जर मी कालखंड पाहिला तर मला असं दिसतं की ओबीसी समूहाचं जे काही प्रमाण असेल, पुरेसं म्हणावं असं, त्याच्या जवळपास आपला समाज गेलेला असावा एकूण. त्याच्यातल्या ओबीसी मधल्या काही जातींचं प्रमाण हे थोडंसं जास्त असेल, काही जातींचं प्रमाण थोडंसं कमी राहिलेलं असेल अजूनही, परंतु एकूणातच ओबीसी समूहाला प्रशासनामध्ये उघड आहे की 27% आसपास जागा राहिलेल्या आहेत 30 वर्षामध्ये, आणि ते प्रमाण पूर्वी जे काही असेल 1990 त्याच्या तुलनेत ते उघड आहे की 27% गेलेलंच आहे. आणि हे सतत 30 वर्ष, त्याच्यात काही काळ अनुशेष राहिला, काही वेळा पुरेशी भरती झाली नाही, हे आपण अडथळे बाजूला सारू आपण आणि असं म्हणू की ते 25-27% आसपास राहिलेलंच आहे. एससी एसटीचं सुद्धा 20-22% आसपास राहिलेलं आहे. आता आपल्याला एकूण ही सगळी आकडेवारी बघायला पाहिजे की प्रशासनातले अधिकारी, उच्च दर्जाचे अधिकारी, मधल्या टप्प्यावरचे आणि परत आपण क्लास 3 आणि तत्सम असं म्हणू, या तिन्ही आघाड्यावर जर पाहिलं तर कदाचित एकदम वरच्या स्तरावर मात्र अजून ओबीसी आणि एससी एसटी समूहाचं प्रतिनिधित्व पुरेसं झालेलं नाही. कारण उघड आहे की जर 25 ते 30 वर्षच आरक्षणाचं तत्व लागू होत आहे आणि अद्यापही जर आपण असं म्हणू की IAS अधिकारी, IPS अधिकारी, IFS अधिकारी हे जर एकदम वरच्या स्तरावरचे, ज्यांची नोकरी ही किमान 35 वर्षाच्या आसपास राहते, 30 ते 35 वर्ष, तिथपर्यंत अजून ओबीसी एससी एसटी हे अधिकारी गेलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे असं आपण म्हणू की एकदम वरच्या स्तरावर पुरेसं प्रतिनिधित्व नाही, मात्र मधल्या स्तरावर ते पुरेसंच्या जवळपास आलं असेल आणि खालच्या स्तरावर जर पाहिलं तर ते पुरेसं झालेलं असेल किंवा होण्याच्या मार्गावर असेल. आता ही परिस्थिती अन्य घटकांनी पाहिली आणि विशेषतः गेल्या 15 ते 20 वर्षात पाहिली. पहिल्या 10 वर्षात त्याला खूप कडवा विरोध झाला, त्यामुळे आम्हाला असणारी संधी कमी होईल असं त्याच्या मागचं लॉजिक होतं. मात्र 2005च्या पासून मला असं लक्षात येतं की ज्यांना आरक्षणाचा लाभ नाही असे सवर्ण गट आपण म्हणू किंवा उच्च वर्ग किंवा उच्चवर्णीय म्हणू किंवा खुला गट म्हणू, त्याच्यामधले जे बहुसंख्य होते, म्हणजे महाराष्ट्रात मराठा आणि अन्य राज्यामध्ये याच प्रकारचे तत्सम मोठे गट, त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण व्हायला लागला. त्या असंतोषाला तोंड फुटायला कदाचित थोडासा आणखी वेळ लागला आणि 2014-15च्या दरम्यान ते जास्त तोंड त्याला फुटलं. म्हणजे आरक्षणाचं धोरण लागू होऊन गेल्यावर साधारणतः 20 ते 25 वर्षाने ह्या मोठ्या समूहामध्ये, खुल्या गटातल्या मोठ्या समूहामध्ये खदखद सुरू झाली. ती अशी झाली की आपल्या राज्याच्या लोकसंख्येतला वाटा हा जर एक 35% 40% असा असेल आणि आपल्या वाट्याला उरलेल्या 50% मधूनच जागा मिळत असतील खुल्या गटातून, तर प्रत्यक्षात आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी जागा मिळत आहेत. याचाच अर्थ प्रतिनिधित्वाची जर भाषा बोलायचं असेल तर आपलं प्रतिनिधित्व आता कमी होत चाललंय. एका बाजूला आपलं प्रतिनिधित्व कमी होत चाललंय याची खंत आणि त्याच वेळी अन्य समाजी घटकांचं प्रतिनिधित्व वाढत चाललंय. एससी एसटी आणि ओबीसी मधल्या घटकांचं प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये वाढत चाललंय. ही चिंता म्हणा किंवा थोडासा त्रास म्हणा, आणि तो सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेतून स्वाभाविक आहे की मराठा किंवा तत्सम समाजांच्या पर्यंत कमी अधिक फरकाने ते येत असणार. त्यामुळे आपलं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमी, अन्य घटकांचं मात्र त्यांच्या लोकसंख्ये इतकंच किंबहुना काही प्रमाणात थोडंसं जास्त, अशा प्रकारची ही अशांतता आहे. आता सामाजिक निकषावर आरक्षण दिलेलं आहे, मागासलेपणाचा निकषावर आरक्षण दिलंय, सामाजिक मागासलेपणा ज्याच्यामध्ये आर्थिक आणि राजकीय हे गृहीत आहे. मात्र मुद्दा असा येतो आता की पुरेसं प्रतिनिधित्व मराठा समाजाचं आहे का? तर
पुरेसं याची मगाशी मी जी जरा व्याख्या करायचा प्रयत्न करत होतो, त्या निकषावर पाहिलं तर मराठा समाजाचं पुरेसं प्रतिनिधित्व आहे. त्यांच्या प्रमाणा इतकं आहे का, तर ते कदाचित नसेल. ते थोडंसं कमी असेल किंवा जास्त कमी असेल किंवा थोडंसं जास्तही असू शकेल. त्याची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे याबद्दल आपल्याला ठोसपणे सांगता येत नाही. मात्र हे खरं की 25-30 वर्षापूर्वी टोटल एकूण त्यांचं पॉप्युलेशन आणि प्रशासनात आणि नोकऱ्यात असलेलं प्रमाण आणि आजचं पॉप्युलेशन आणि आजचं प्रमाण हे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये फरक झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता ते कमी झालं ही उघड आहे. मात्र पुरेसं नाही असं म्हणता येईल का, तर तसं ते दिसत नाही. आता सुद्धा आपण कमीत कमी जरी म्हटलं तरी 20-25% आसपास मराठा समाजाचं प्रतिनिधित्व हे नोकऱ्यामध्ये आणि प्रशासनामध्ये असेल. आता हे आपल्याला खूप ढोबळ बोलावं लागतंय दुर्दैवाने, आकडे हाताशी नसल्यामुळे. दुसरा एखादा कुणीतरी अभ्यास केलेला असेल, काही विशिष्ट केस स्टडी केले असेल तर तो म्हणेल की नाही, तुमचे हे आकडे खरे नाहीयेत. म्हणून मी त्याच्यावर ठोसपणे आता बोलत नाहीये, किंबहुना मी बोलू शकत नाहीये हाताशी नसल्यामुळे. परंतु एक लॉजिक असं आहे उघड की मराठा समाजाचं जे काही लोकसंख्येतलं प्रमाण असेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आता प्रतिनिधित्व असणार. पुरेसंच निकष मी काय लावतोय, सरकार दरबारी काय लावलं जाईल आणि त्या समाजाला किंवा समूहाच्या नेत्यांना काय वाटतंय, हा परत एकदा मतभिन्नतेचा मुद्दा आहे. त्यामुळे हे पुरेसं प्रतिनिधित्व माझ्यासारख्याला वाटेल, सरकार दरबारी माणसांना वाटेल, मात्र दुसऱ्या मराठा समाजातील नेत्यांना, लोकांना वाटेलच असं नाही. त्यामुळे या सगळ्या आरक्षणाचा लाभ झालेले आणि न झालेले या सगळ्यांचं एकूण गुणोत्तर काढलं, त्याचं प्रमाण काढलं, त्याचे यश अपयश झालेलं न झालेलं असं सगळं गणित केलं तर कदाचित हे प्रमाण आपल्याला काहीतरी ठरवता येईल आणि मग पुरेसं कशाला म्हणायचं याचे काहीतरी निकष लावता येईल.